ही पोरगं एक दिवशी मला चांगलाच किडनीत अटॅक आणते बरं का. सगळे तर तिनं आज सकाळी लवकर उठला होता बरं का आज, कारण रात्रीच त्याचे पप्पा ना त्याच्यासाठी केक घेऊन आले होते आणि सकाळी ना हे दोघंजण असं इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन करणार होते म्हणून त्यांना जेवण पण बनवून दिलं. आणि घरातला सगळा राडापसरा आहे असा टाकून ना मी मार्केटसाठी निघाली होती, कारण ना मला एक ड्रेस ना स्टिच करून आणायचा होता, त्यासाठीच मी बाहेर गेले होते. आणि ना घरी येताना पावसाचं छान असं वातावरण झालं होतं. आणि आज आबिरला ना मी घरीच ठेवून गेली होती बरं का, कारण त्याचे पप्पा आज घरी होते म्हणल्यावर म्हणलं राहू देता त्याला घरीच, कारण त्याला घेऊन गेलं ना मला त्याच्या मागेच पळावं लागतं. आता घरी येऊन ना सगळं भांडी वगैरे सगळी घासायची होती, कारण सगळा पसारा मी तसंच ठेवून गेली होती. म्हणून म्हणलं चला आता एकासोबत एक ना सगळीच कामे काढावीत. आता हे टेडी बेअर वगैरे ना व्यवस्थित ठेवून घ्यायचे होते, मला सगळं क्लीन वगैरे करून ना व्यवस्थित ठेवून घेतले. कोलकात्यामध्ये पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे ना कपडे काही लवकर वाळत नाहीत, त्याच्यामुळे 2-3 दिवसाचे कपडे ना अशीच नुसती वाळत होती बरं का. आता छान कपडे वगैरे वाळली होती, व्यवस्थित घड्या वगैरे करून घेतल्या, ते ठेवून घेतल्या. आज इंडिपेंडन्स डे आहे त्याच्यामुळे आबिरच्या पप्पांना पण सुट्टी आहे आणि उद्या संडे आहे त्याच्यामुळे 2 दिवस सुट्टी आहे बरं का. त्याच्यामुळे ना रात्रीच मी ना मूवीचे तिकीट्स बुक केलेत. आता संध्याकाळी मूवीसाठी पण जायचं आहे, पण सकाळी सगळी घरातली एवढी सगळी कामं आवरायची होती बरं का. आता सगळ्यांना वाटतं की संडे असो किंवा अशी सुट्टी वगैरे असं ना नुसतंही फिरायला जातात, तसं काही नाही आहे. घरातलं दिवसभराचं काम वगैरे करूनच फिरायला जातो. नंतर सगळी कामं वगैरे झाली होती, घर वगैरे क्लीन झालं, छान अशी फ्रेश वगैरे झाली होती, स्किन केअर करून घेतलं थोडंसं. आता आबिरचं मागं चालू होतं बरं का, सगळं काही ना काहीतरी काढून विस्कटत बसला होता तो. चला आजच्यासाठी एवढंच होतं, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.